चला मित्रांनो, आताच मी काश्मीरवरून गाडी खाली करून आलो ना. आता आपल्याला कुठं जायचे ते आपण पाहूयात. चला. या भावाशी आपला चांगल्या प्रकारे संवाद झाला की गाडी कुठे लावायची आणि कुठून लोड करायची ते ऐकून आपण आपल्या ट्रककडे निघालो. चला. ट्रक आपला लांबूनच चकचकीत दिसत होता म्हणल्यावर आपण ट्रक तर धुतला होता. ट्रक एक नंबर धुतल्यामुळे आपल्या ट्रकला कुठेच घाण नव्हती आणि आतमधलं एक नंबर व्ह्यू दिसत होता. हा बाहेरचा कॅमेरा, हा आपला ड्रोन कॅमेरा आणि हा आपल्या सीटच्या बाजूचा कॅमेरा म्हणजेच आपला व्हिडिओग्राफर, म्हणजे जो आपला व्हिडिओ काढितो तो. चला आता आपण ट्रक लोड करूयात. चला. माझा तर याला ओढवायचा प्लॅन होता पण मी तो कॅन्सल केला. जाऊ दे. आपल्या ट्रकमध्ये काहीचे तरी डबे पॅक होऊ राहिले आहे, म्हणजे डबे लोड होऊ राहिले आहेत. ते डबे घेऊन आपल्याला जायचे आहे शिपलापूरला. चला तर मग आपण इथून निघूया. चला. गाडीत त्या डब्यांचा लोड जास्त असल्यामुळं गाडी पण ज्यादा करायला लागली, म्हणजे गाडी ज्यादा आवाज करायला लागली. तो प्रॉब्लेम विचारण्यासाठी आपण आपले इथले जे कामगार आहेत त्यांना विचारायला आलो, पण ते आपल्याला पाहूनच पळायला लागले. त्यांच्याशी बोलायला गेलो, ते पुढे चालले. मग आपल्याला एक तिकून एक व्यक्ती दिसला, तो इकडे येत होता, म्हणजे तो पण इथलाच कामगार होता. आपण त्याला विचारायला गेलो पण तो आपल्याला काही बोलानाच. मग आपण त्याचा विषय सोडून दिला. सर्वात आधी आपल्या गाडीकडे पळत गेलो आणि गाडी चालू केली आणि इथून निघालो, कारण की आपल्याला पण भावत जाय नाही तर मग काय काम. चला आपण आपली ट्रिप कटूया. काय माझ्या एवढंच ध्यानात की ही गाडी एवढं फक्त 2 डबे लोड करून एवढी हे व्हायला लागली, एवढी आवाज मारायला लागली. मग काय करावं आता. त्यात वाटतं मला ह्यो भाव दिसला नाही, मला तो दिसला नाही, त्याला मी दिसलो नाही, अशी गडबड झाली आणि त्याच्यामुळं मला 500ची फाईन पण पडली चांगली जोरात. काय करणार आता. तुम्ही तेवढी 500ची फाईन एक सबस्क्राईब करून पूर्ण करा मित्रांनो. चला मग आपण इथून निघूया. तुम्हाला आपला ट्रक कसा लागला ते पण सांगा आणि आपण आपल्या सोलापूरच्या ट्रिपला निघूया. चला. इथे आपल्यापेक्षा क्वालिटी गाड्या पाहिल्या तर मी पण हँग झालो. इथं घर क्वालिटी सर्व एक नंबर होतं आणि आपण असं जसं पुढं चाललो तर आपल्याला एक पण घर दिसेना. का बरं. आणि हे बघा आपल्या गाडीचा लुक, काय भारी गाडी, एकदम शॉकअप आहे बघा, किती भारी, एकदम प्लेनमध्ये काय अडचण नाही, वरती काही ये नाही, खाली काही ये नाही. आपल्याला इथं परत 500चा चुना लागला, कारण की आपल्या हातातून गाडी ओव्हर कंट्रोल झाली, कारण की आपली स्पीडच एवढी होती. काय करणार. आणि आपल्याला पुढं चांगला एक धाबा दिसला आहे ना, आपल्याला लागली होती पहिले जोराची भूक. मग काय आपण पहिले नाश्ता करायला थांबलो आमापा यादव हॉटेलला. हॉटेलचं जेवण कसं आहे पाहूया, तुम्हाला नंतर भेटूया. चला तर माझं पोटभर जेवण झालं आहे, म्हणजे नाश्ता झाला आहे सकाळचा एक नंबर. इतकं सकाळपासून मी कालच कुठं काश्मीरला गेलो होतो, तिथून आल्या मला डायरेक्ट ऑर्डर होती म्हणून मला काही खायला टाईम नाही भेटला. आता दाबून 4 इडल्या खाल्ल्या, आता काय टेन्शन नाही. 4 इडल्या, सांबर, जेवण मेनू एक नंबर होता. तिथला तुम्हाला यायचं असेल तर या. आणि त्यांच्या नाश्त्यासोबत एक पाणी बॉटल त्यांच्याकडून फ्री होते आपल्याला, आणि ते ऐकून आपण तर अजून खुश झालो, कारण की आपले जिथं पैसे बचत होतील ते तिथं आपल्याला आवडतं. आणि आपण लवकरच आता आपल्या म्हणजे जिथं आपल्याला गाडी खाली करायची, म्हणजे जिथे 2 डबे आपल्याला उतरायचे ते आलेलं आहे आणि आता तुम्हाला लवकरच ती जागा दिसणार आहे. चला मग. आणि भावांनो, आपण याचाच पुढला व्हिडिओ डंपरचा घेऊन येणार आहे, तो तुम्ही नक्की पहा, कारण की आपण त्याच्यात ऑफरोडिंग करणार आहे. चला मग काय. आणि आपल्याला इथं भयंकर ट्रॅफिक दिसल्यामुळं आपण इथं हँग झालो, कारण की एवढी ट्रॅफिक काय करावं बाबू. तिथं गाड्या उभ्या, आपण कसं तसं कट मारून आलोय आणि आपला ट्रक ते एकदम चकचकीत दिसू राहिला सगळ्या ट्रकांपेक्षा. आणि
हे आपण गाडीला एवढ्या चांगल्या प्रकारे स्वच्छ गेलो होतो. आतमध्ये सुद्धा घाण नाही, बाहेर सुद्धा घाण नाही. आपल्या गाडीचं पेट्रोल खूप कमी आहे. आपल्याला पेट्रोल पंप शोधायचा आहे. पेट्रोल पंप कुठं भेटला तर तुम्ही मला सांगा. चला अयो, आपण परत एकदा आपल्याकडून चुकीने एक गाडी ठोकल्या गेली आहे. काय करणार आता? ती ट्रकच आपला एवढा मोठा आहे की त्याला बॅलन्स करता करताच आपली हे चालली. काय नाही, हळूहळू आपल्याला सवय लागत. काय नाही. आणि तुम्हाला जिथं आपण माल लोड करणारे म्हणजे माल खाली करणारे ती जागा एक खूप सुंदर आहे. ती तुम्ही पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत नक्की बघायचं. बसवाला एक नंबर. बसवाल्याने चांगलीच गाडी मॉडिफाय केली. लाईटिंग लावावं लागत होत्या. काय नाही जाऊ. चला याला ओव्हरटेक करू. अरे यार, परत पुन्हा लागला. अरे अरे, गेलो वाचलो रे. आपल्या ड्रोन कॅमेरा आपण लेट लावला, नाही तर ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आपलं कॅप्चर झालं असतं. आपली ट्रक काय झाला राव. जाऊ द्या आता, सोडा ते. पण आपण इथं आता मरता वाचलो. कारण काय सांगावं, काय ट्रक झाला आता डेंजरस. जाऊ द्या. आणि इथं आपल्याला पवनचक्की दिसल्यामुळं आपल्याला लहानपणीची आठवण आली. लहानपणी आपल्याला असंच पुस्तकांमध्ये पवनचक्की दाखवत होते. आणि आपल्या गाडीची पाहिलं का शॉकअप कसं आहे? तगडा आहे ना. मग नाच करते का? शॉकअप आहे भाई. 22 लाखाचा हत्यार आहे. किती 22 लाखाचं? असं साल सोपं नाही भेटत आहे. चला आता तुम्ही सर्व खुश व्हा, कारण की आता आपणच लवकरात लवकर त्या लोकेशनला पोहोचणार आहे जिथं आपल्याला माल खाली करायचा आहे. चला. आणि आपल्या इथं अचानक पेट्रोल संपल्यामुळं आपण इथंच भरला आणि पुढं पाहिलं तर काय पेट्रोल पंप होता. मग अशी पेट्रोल पंपवर एंट्री मारायचा ट्राय केला की डायरेक्ट पेट्रोल पंपवालेच हादरून जातील. आणि पेट्रोल पंपवर अशी तगडी एंट्री पाहून पेट्रोल पंपवाले कर्मचारीच हादरून गेले. आणि त्यांनी आपल्याला एवढा महागाचा पेट्रोल दिलं की डायरेक्ट 14,372. इथं मीच हँग झालो, ते हँग व्हायच्या ऐवजी. पण आपल्या ट्रकने जी एंट्री मारली ती पाहून सगळेच हँग झाले. आणि ज्यांनी अजून मिस्टर सॅम गेमरला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि याचा पुढला पार्ट तुम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये पहा. चला बाय बाय.